आता गणपती बाप्पा येणार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते वाफाळलेले मऊ लुसलुशीत आणि उकडीचे मोदक। आणि असे हे उकडीचे मोदक मऊ सुंदर आणि छान पांढरे शुभ्र होण्यासाठी तांदळाचे पीठ घरी कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। उकडीचे मोदक उत्तम येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे परफेक्ट अशी तांदळाची पिठी। बाजारात मिळणाऱ्या पिठापेक्षा घरी बनवलेल्या तांदळाच्या पिठाने मोदक अतिशय मऊ होतात आणि उकड काढताना देखील ते फाटत नाही। आता इथे मी 2 वाटी इतका आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे, जेणेकरून मोदकांना सुवास छान येतो। आणि त्याच वाटीने मी 2 वाटी इतका इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। आता दोन्हीही तांदूळ आपल्याला समप्रमाणातच घ्यायचे आहेत। इंद्रायणी तांदूळ थोडासा चिकट असतो, त्यामुळे उकड पण आपली छान होते। आता हे जे तांदूळ आहे ना ते आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे आता धुवून घ्यायचे आहेत। त्यासाठी तांदूळ असा चाळणीतच धुवायचा, म्हणजे त्यातील जे पाणी आहे ना ते पटकन निघून जातं। आता हा तांदूळ जो आहे ना तो आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। हे पहा, असं चाळणीतच तांदूळ आपण धुतल्यामुळे पाणी जे आहे ना ते पटकन असं निघून जातं। आता हा जो तांदूळ आहे ना 1-5 मिनटं आपल्याला असा चाळणीमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे सगळं जे पाणी आहे ना ते निथळून जाईल। आता महत्त्वाची टीप म्हणजे हा तांदूळ एका स्वच्छ सुती कापडावर घरातच आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। यातील जे सगळं पाणी आहे ना ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि नंतर असा घरामध्येच आपल्याला सुती कापडावर पसरवून घ्यायचा आहे। फॅनखाली सुकवला तरी चालेल, पण खूप कडक उन्हात आपल्याला हा तांदूळ वाळवून घ्यायचा नाही। तांदूळ असे हातानेच आपल्याला छान असे पसरवून घ्यायचे आहेत। मोदकसाठी हा जो तांदूळ आहे ना तो आपल्याला घरामध्येच असा सुकवून घ्यायचा, म्हणजे मोदक आपले फाटत नाहीत। हे बघा, तांदूळ आपले छान असे सुकवून झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा इतका साबुदाणा घालायचा, म्हणजे आपले जे मोदक आहे ना छान असे मऊ आणि लुसलुशीत होतात। आता हे तांदूळ चक्कीवरून छान बारीक असे दळून आणायचे आणि दुकानदाराला सांगायचं की उकडीच्या मोदकासाठी अगदी बारीक पिठी हवी आहे। हे बघा, घरच्या घरीच मोदकांसाठी आपली तांदळाची पिठी इथे तयार आहे। चला तर मग बाप्पांचं आगमन जवळ येतच आहे, तुम्ही देखील अशी मोदकांसाठी तांदळाची पिठी नक्की करून बघा आणि तुमची पिठी कशी झाली ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा।